महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधा। फोन 0231 253 2406 व 253 4406। आजची लढाई आमची साहेब कुणाविरुद्ध आहे? माझी लढाई एका व्यक्ती विरुद्ध नाही, माझी लढाई एका प्रवृत्ती विरुद्ध आहे, माझी लढाई एका माणसाविरुद्ध नाही, माझी लढाई या मतदारसंघातल्या अपेक्षा भंग झालेल्या सर्वसामान्य माणसाच्या नेतृत्वासाठी म्हणून माझी लढाई आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 6 तालुक्यांचा विविध विधानसभा मतदारसंघांचा हा मतदारसंघ आहे। अनेक प्रश्न या मतदारसंघातले मला कुणाला वाईट शिव्या श्राप देऊन या ठिकाणी या इलेक्शनला मतं मागायची नाही, पण या मतदारसंघाला एका नवीन विचाराच्या आणि विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। ज्या नेतृत्वाला आपण निवडून दिलं, ज्या माणसाला आपण निवडून दिलं, ते माणसानं खऱ्या अर्थानं आपला वापर करून घेतला अशी भावना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये आणि मतदार बंधू भगिनींच्या मध्ये। खरंच खासदारकी इतकी महत्वाची आहे का? ही खुर्ची, हे राजकारण याच्यासाठी म्हणून हा सारीपाट मांडला आणि जी बहुजन समाजाची गोरगरिबाची पोरं तुमच्यावर या ठिकाणी प्रेम करून निष्ठा ठेवून चळवळीत तुमच्याकडे आत येत होती, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं। मी निश्चितपणे सांगेन, देवाच्या घरामध्ये देर आहे अंधेर नाही, परमेश्वर वरनं सगळं पाहतोय आणि त्याचा हिशोब करतोय। येणाऱ्या 23 तारखेला सगळ्याचा हिशोब चुकता होणार आहे। साहेब, या मतदारसंघाच्या आम जनतेनं निश्चय कधीच केलाय। आज त्यांच्या इलेक्शनला 23 तारखेला मतदान होणार आहे, पण ज्या दिवशी ते प्रस्थापितांच्या मांडी लावून बसले त्या दिवशी सामान्य माणसाच्या मनात उतरले। काही लोक साहेब शिवसेनेचं नाव घेत नाही, पण त्यांचं चिन्ह सुद्धा येणाऱ्या 23 तारखेला तेच आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। आज ते इथं नसतील, आपलं ऐकत असतील, पण ह्या हातकणंगले तालुक्यातल्या तमाम जनतेने ठरवलंय की काय करायचं त्याचा निर्णय झालाय। काय इकडे आहेत, काय बाहेर आहेत, काय कुणाबरोबर फिरतात, पण त्यांचं जर तेच आहे, त्या मतदारसंघातल्या सामान्य माणसानं त्या ठिकाणी हा निर्णय घेतलाय। योगायोग असा आहे, 11 तारीख आहे आज, 11ची बेरीज आपण केली तर त्याचं त्या ठिकाणी 2 उत्तर येतं। प्रत्येक माणसाला काही नाही 2 जोडी सुद्धा दोघांचीच असती। भाजप आणि शिवसेनेची सुद्धा महायुतीची जोडी आहे आणि योगायोगानं साहेब माझं जे चिन्ह आहे ते सुद्धा येणाऱ्या 23 तारखेला 2 नंबरलाच आहे। येता जाता तुम्हाला मला विनंती करायची आहे, आता हात दाखवायचा नाही, कोण प्रचार करायला आता हात दाखवायचा नाही, हात वर करायचा आणि चिन्ह दाखवायचं। प्रत्येकाचे हात ज्यावेळी या ठिकाणी असे वर येतील, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये या ठिकाणी लोकांना लक्षात येईल की ही सामान्य माणसानं लढाई आता हातात घेतली, ही कुणा पुढाऱ्यांच्या हातात लढाई राहिलेली नाही, ही सामान्य माणसांची लढाई, सामान्य माणसं त्यांच्या पद्धतीनं लढणार आहेत। काही लोक विचार करतायत की धैर्यशील पुढे राजकारणापुरतच आपल्या पक्षामध्ये आला म्हणून काही लोक टीका आणि टिप्पणी करतायत। मी बाळासाहेब मानेंचा नातू आहे, मी आपल्याला साहेब सांगेन, धैर्यशीलना आज आयुष्यातला निर्णय आणि आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी इतक्या लहान वयामध्ये। धैर्यशील जन्माला माणूस होणार आहे, पण मरताना शिवसैनिक म्हणून मरेल। कामातनं बोलवूया, कुणावर टीका करायला नको, रचनात्मक कामातनं या तरुणांना बरोबर घेऊन ह्या मतदारसंघाला एक नवीन उंचीचा आलेख उभा करूया आणि या मतदारसंघाचं नाव राष्ट्रीय पातळीवर आपण सगळे मिळून करूया। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।